एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। चंदगड तालुक्यातील बोंजुर्डी फाटा बसस्थानक परिसरातून विकी नाईक आणि सुनील घाटगे या दोघांना बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून देशी बनावटीचे मॅगझिनसह 4 पिस्तूल, 8 जिवंत राऊंड असा 2,06,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। नाईक आणि घाटगे हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत। इचलकरंजी स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेने या दोघांना जेरबंद केल्याचं पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी सांगितलं। खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली। यामध्ये आमरोळी इथल्या विकी धोंडीबा नाईक आणि कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतीजवळील सुनील घाटगे या दोघांना अटक करण्यात आली आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी छापा टाकला तेव्हा त्यांना त्यांच्याकडे 4 फायर आर्म्स म्हणजे 4 देशी कट्टा आणि त्याचसोबत 8 जिवंत राऊंड्स 7.62 mm चे मिळालेले आहेत। यापैकी जो पहिला आरोपी आहे त्याचं नाव आहे विकी धोंडीबा नाईक। हा राहणार आमरोळी तालुका चंदगड या गावचा आहे। दुसरा आरोपी जो आहे तो सुनील घाटगे, हा लक्षतीर्थ वसाहत पोलीस स्टेशन लक्ष्मीपुरीच्या हद्दीमध्ये सिटी कोल्हापूर इथला रहिवासी आहे। नाईकवर गोकुळ शिरगाव तर सुनील घाटगेवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत। या दोघांसह या गुन्ह्यात आणखी कुणाचा सहभाग आहे का याचा पोलीस शोध घेतात। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। DYSP गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, इचलकरंजीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, अमोल माळी, रणजित तिप्पे, कॉन्स्टेबल अनिल कदम यांनी या कारवाईत सहभाग घेतला।